तर आता आपलं ग्राउंड झालं. सकाळी आलो होतो, बाकी ग्राउंडचा अनुभव आला, पहिल्यांदा होतं. तर थांबणार तर नाही मला वाटते कोणी, काऊन की सध्याच्या जमान्यात कोणी कोणासाठी थांबत नाही. सगळ्याला राम राम, राधे राधे. तर मित्र, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि इंट्रो मी बादमध्ये घेऊ राहिलो, काऊन की मी येला आहे सध्या बुलढाण्यामध्ये. पोलीस भरतीचा ग्राउंड होता मा, आणि बाकी ग्राउंड कसं झालं काय झालं ते तर पुढेच माहीत पडेल तुम्हाला. बाकी करू आपण व्हिडिओला कंटिन्यू. आता वाजले रात्रीचे 7:30 आणि मी येला आहे बुलढाण्यात. MS-28 आपला जिल्हा. आणि मामभाऊ भेटला आता इथं, म्हणजे लय वेळचा भेटला, पण व्हिडिओ आता चालू करू राहिलो मी. आपल्या मोठ्या मामाचा लयना पोरगा आहे शिवम, आणि त्याचा मित्र आहे म्हणजे रूममेट. इथं भाजीपाला घेतानी. बाकी हे भाजीपाला घेऊ राहिलो आम्ही बुलढाण्यातून. आम्ही आलो वापस रूमवर यायच्या. इकडे शिवमचा हुंडा करून म्हणजे हुंडा भिजवणं चालू आहे. आणि इथं प्रशांत दादा आलू धुऊ राहिले. बा स्वयंपाक हातानं करतात ते, एकदम खतरनाक बढिया. किंवा शिवमचं इकडे आज थोडासा घरचे पायतीन. हुंडा भिजवून चालू आहे एकदम भारी. आता जेवण झाले. हे पहा इकडे अभ्यास करून चालू आहे दोघांचा बी. तर आता आपलं ग्राउंड झालं. सकाळी आलो होतो जवळपास सकाळी आलो होतो 5 वाजता. सकाळी आलो होतो 5:15 वाजता, आणि आता 12:30 वाजत आले. बाकी ग्राउंडचा अनुभव आला, पहिल्यांदा होतं. आणि फेल झालं, म्हणजे जमलं नाही त्याच्यात एवढं काही खास. बाकी आता तुम्ही शिवमच्या खोलीवर रूमवर. हे पहा बाकी बुलढाण्याचा पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आहे आम्ही. कोणतं ठिकाण आहे तुम्हाला माहीत असेल तर सांगा. बुलढाणा पोलीसने 1 नंबर ग्राउंड घेतलं, म्हणजे तिथं काहीच टेन्शन नव्हतं. सगळं समजून चांगलं पद्धतशीर. शिवमला मी म्हणलं होतं गाडी घेऊन येजो, पण तो आता कॉलेजमध्ये असून बहुतेक. तर इथं पाहू आपण एखाद्याला हात घेऊन. तर थांबणार तर नाही मला वाटते कोणी, काऊन की सध्याच्या जमान्यात कोणी कोणासाठी थांबत नाही. तेव्हा हे काका थांबले. दोन गाड्या बदलत मी आलो इथलो. बाकी जास्त लोक काही थांबत नाहीत, पण काही लोक थांबतातही बरं. दादानं सोडून दिलं आपल्याला डबल. आता थोडेसे पप्पन घेतले, आणि या दादाच्या दुकानात पहा काही खतरनाक लिहिलेलं आहे. देख भाई, उधार सिर्फ 80-90 साल के लोगों को दिया जाएगा, वो भी उनके माता पिता से पूछकर. खतरनाक लिहिलेलं आहे. आता आलो मी रूमजवळ, आणि मग व्हिडिओ घ्यायचा विचार नव्हता हा, पण मग शुभमला भेटलो. म्हणलं चला एक आठवण राहून जाते, घेऊनच घेऊ ब्लॉग. इथं आहे रूम. हे इकडे गाडी उभी करेल आहे. संध्याकाळी तर काही घेता नाही आलं बरोबर, पण आता दाखवतो तुम्हाला रूम कसं काय आहे काय आहे. पहिल्या फ्लोअरवर इकडे आहे किचन. इकडे दादा जेवण करू राहिले. इकडे खोली, इकडे बाथरूम वगैरे आहे. आणि हे आहे मेन खोली, ज्याच्यात ते राहतात. आणि सध्या भाऊचा अभ्यास चालू आहे. लेटर ॲप्लिकेशन चालू आहे लिहून. लेक्चर चालू होतं शिवमचा. फोन केला तेव्हा. ॲप्लिकेशन काय आहे? बोनाफाईडसाठी. बोनाफाईडचं ॲप्लिकेशन लिहून. तर आपल्या व्हिडिओची सुरुवात इथून झाली होती. आणि पहा शिवम आहे आता माझ्यासोबत. कॉलेजहून आला हा आताच. बाकी हे बा हे आहे त्याचं काय म्हणतात घरावरचं टेरिस इंग्लिशमध्ये. घरामागेच आहे वावर, त्याच्यात हरभरा पेरेला आहे. बाकी इथलचं एकदम मस्त वातावरण आहे. खोली बी मस्त आहे. शिवम थोडासा लाजू राहिला. मला काऊन घेतो म्हणते. चला आता जाणार आहे आम्ही जत्रेत. कोणत्या ठिकाणी आहे? कोलवडला जत्रा चालू आहे म्हणते इथं. शिवरात्रीची असते आहे ना? हो, शिवरात्रीची जत्रा असते कोलवडले. हो आता कसं काय आहे तर टाईम आहे. संध्याकाळी मी जाईन आपल्या गावाकडे डबल ऑफिस. ग्राउंडहून आल्यावर मी डबल एकदा आंघोळ केली, सकाळी बी केली होती. म्हणजे आता मस्त फ्रेश वाटू राहिलं. बुलढाण्याजवळच्या कोलवड गावात पोहोचलो आपण. हे आलं कोलवडचं शिवमंदिर. चला आता दर्शन झालं, आणि इथं जी जत्रा होती ते संपली.
हे इथं होती जत्रा, आता मुळलं सगळं. तिथून आलो आता आम्ही बुलढाण्याच्या श्रीकृष्णाच्या मंदिरात. पहा तुम्ही बी दर्शन घ्या, आम्ही घेतलं. भगवान गोपाल कृष्णाची किती मनमोहक मूर्ती आहे इथं. मंदिराजवळचा आश्रम पाहायला आलो आम्ही आता. इथलचा आश्रमही पाहिला आम्ही. हे पहा तुम्ही पाहू शकता. म्हणजे अचानक भयानक मध्ये इथं आपले जळका वळंगचे मित्र भेटले. हे बी तुमच्या सोबतच्याच आहेत काय? खामगावचे आहेत दोघं आहे ना. मग आता घरी की कुठे? आम्ही बी जातो थोड्या वेळानं. हे आहे शिवमचं कॉलेज आणि सध्या अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. आलो डबल वापिस रूमवर. तर आता घरा इकडे जाणं आहे आपल्याला. इकडे वावरं होते बहुतेक आणि त्याच्यात आता प्लॉटिंग आणि घरं गिरं बांधणं चालू आहेत. म्हणजे काही दिवसांना आता जमीन राहणार नाही असं वाटते. शिवमला झोप लागली आता. शिवमची झोप मोडली मी. शिवमची खोली असल्यानं पद्धतशीर झालं. म्हणजे राहायचं वगैरे काहीच टेन्शन नव्हतं. चला मग आता येतो. बाकी अभ्यास चालू आहे एकदम मस्त ओके मध्ये. ठीक आहे. चालता मित्रा चालता. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. बुलढाण्यात बाकी सौंदर्यीकरण मस्त करेल आहे काही काही ठिकाणी. बाकी या व्हिडिओत एवढंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ चांगला वाटला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.